बालकांड प्रथम सोपान। वचन ब्रज जेही सदा पियारा, सहस नयन परदोष निहारा। त्यांना कठोर वचनरूपी वज्र नेहमी आवडते आणि ते हजारो डोळ्यांनी दुसऱ्यांचे दोष पाहत असतात। इंद्राच्या हातात वज्र असते व त्याला 1000 डोळे आहेत। दो उदासीनरी मित हित सुनत, जरही खल रीती। जानी पानी जुग जोरी, जन बिनती करई सप्रीती। दुष्टांची ही रीतच असते की ते तटस्थ शत्रू किंवा मित्र या कोणाचेही भले झालेले ऐकून चरफडत असतात। हे जाणून मी त्यांना हात जोडून प्रेमाने विनंती करतो। मै अपनी दिसी किन्न निहोरा, तिन्न निज ओर न लाउब घोरा। बायस पली अही अति अनुरागा, होही निरामिष कबहू की कागा। मी विनंती केली तरी ते आपल्याकडून वाईट करण्यात कधीही चुकणार नाहीत। कावळ्यांना कितीही प्रेमाने पाळले तरी ते मांस खाणे सोडतील काय? बंदऊ संत असज्जन चरणा, दुःखप्रद उभय बीच कछु बरना। बिछुरत एक प्राण हरी लेही, मिलत एक दुःख दारुण देही। आता मी संत व दुष्ट दोघांच्या चरणांना वंदन करतो। दोघेही दुःख देणारे आहेत, परंतु त्यांच्यामध्ये मोठा फरक आहे। तो असा की संत वियोगाने प्राणहरणाचे दुःख देतात आणि दुष्ट भेटण्याने दारुण दुःख देतात। उपजही एक संग जगमाही, जलज जोंक जिमी गुण बलगाही। सुधासुरा समसाधू असाधू, जनक एक जग जलधी अगाधू। जगामध्ये दोघेही बरोबरच उत्पन्न होतात, परंतु एकाच जागी उत्पन्न होणाऱ्या कमळ व जळूप्रमाणे त्यांचे गुण भिन्न असतात। कमळ हे दर्शनाने व स्पर्शाने सुख देते, तर जळू स्पर्श होताच रक्त शोषू लागते। साधू हा अमृतासारखा मृत्युमुखी संसारातून उद्धार करणारा असतो, तर दुष्ट मदिरेसारखा मोह प्रमाद आणि जडता उत्पन्न करणारा असतो। दोघांना उत्पन्न करणारा जगरूपी अगाध समुद्र एकच आहे। जसे एकाच समुद्रातून अमृत आणि मदिरा दोन्हींची उत्पत्ती झाली आहे। भल अनभल निज निज करतुती, लहत सुजस अपलोक विभूती। सुधा सुधा कर सुरसरी, साधू गरल अनल कलिमल सरी ब्याधू। गुण अवगुण जानत सब कोई, जो जेही भावनिक तेही सोयी। चांगले व वाईट हे आपल्याला करणीप्रमाणे सुंदर कीर्ती किंवा अपकीर्तीची जोड करतात। साधूंचा स्वभाव अमृत चंद्र व गंगा यांच्याप्रमाणे असतो, तर दुष्टांचा स्वभाव विष अग्नी व कर्मनाशा या कलियुगातील पापांच्या नदीप्रमाणे असतो। यांचे गुण अवगुण सर्वजण जाणतात, परंतु ज्याला जे आवडते त्याला तेच बरे वाटते। दो भलो भला इही पै, लहई लहई निचा इही निचू। सुधा सराहिय अमरता, गरल सराहिय निचू। चांगला माणूस चांगलेच घेतो आणि नीच माणूस वाईटच ग्रहण करतो। अमृताची थोरवी अमर करण्यामध्ये असते, तर विषाची मारून टाकण्यामध्ये। खल अघ अगुण साधू गुण गाहा, उभय अपार उदधी अवगाहा। तेही ते कछु गुण दोष बखाने, संग्रह त्याग न बिनू पहिचाने। दुष्ट लोकांच्या पापांच्या व अवगुणांच्या कथा तसेच साधूंच्या गुणांच्या कथा या दोन्ही अपार व अथांग समुद्राप्रमाणे आहेत। त्यामुळे येथे काही गुणांचे वा दोषांचे वर्णन केलेले आहे, कारण ते ओळखून घेतल्याशिवाय गुणांचे ग्रहण करता येत नाही किंवा दोषांचा त्यागही करता येत नाही। भलेऊ पोच सबबिधी उपजाये, गणी गुण दोष बेद बिलगाये। कहही बेद इतिहास पुराणा, विधी प्रपंचू गुण अवगुण साना। चांगले वाईट हे सर्वच ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले आहे, परंतु गुण आणि दोषांचा विचार करून वेदांनी त्यांना वेगवेगळे केले आहे।
वेद, इतिहास व पुराणे असे म्हणतात की ही सृष्टी गुण अवगुणांनी भरलेली आहे. दुःख सुख, पाप पुण्य, दिन राती, साधू असाधू, सुजाती कुजाती, दानव देव, उंच अरू नीचू, अमीय सुजीवनु, माहुरू मिचू, माया ब्रह्म जीव जगदीसा, लच्छी अल्लच्छी रंक अवनीसा, कासी मग सुरसरी क्रमनासा, मरु मारव महीदेव गवासा, सरग नरक अनुराग विरागा, निगमागम गुणदोष विभागा, सुख दुःख पाप पुण्य दिवस रात्र, साधू असाधू, सुजाती कुजाती, देव दानव उच्च नीच, अमृत विष, जीवन मरण, माया ब्रह्म जीव ईश्वर, संपत्ती दारिद्र्य, रंक राजा, काशी मगध, गंगा कर्मनाशा, पाप नदी, मारवाड माळवा, ब्राह्मण कसाई, स्वर्ग नरक, अनुराग वैराग्य या सर्व गोष्टी ब्रह्मदेवाच्या सृष्टीत आहेत. वेदशास्त्रांनी गुण दोषांनुसार त्यांचे विभाग केले आहेत. जडचेतन गुण दोषमय, बिस्व किन्ह करतार, संत हंस गुण गहही पय, परिहरी बारी बिकार. विधात्याने या जड चेतन सृष्टीला गुण दोषमय बनविले आहे. परंतु संतरूपी हंस हे दोषरूपी पाणी टाकून त्यातील गुणरूपी दूधच ग्रहण करतात. असविवेक जब देई विधाता, तब तजी दोष गुणही मनुराता, काल सुभाऊ करम बरी आई, भलेऊ प्रकृती बस चुकई भलाई. विधाता जेव्हा हंसासारखा विवेक देतो तेव्हा दोष सोडून देऊन मन गुणांमध्ये अनुरक्त होते. काळाचा स्वभाव व कर्माच्या प्राबल्यामुळे कधी कधी थोर लोक सुद्धा मायेमुळे चांगुलपणापासून दूर जातात. सो सुधारी हरिजन जिमी लेही, दली दुख दोष बिमल जसू देही, खलऊ करही भल पायी सुसंगू, मिटई न मलिन सुभाऊ अभंगू. भगवंतांचे भक्त ही चूक सुधारून आणि दुःख दोष नाहीसे करून निर्मळ कीर्ती प्राप्त करतात. तसेच दुष्ट लोक सुद्धा कधी कधी उत्तम संगत लाभल्यावरही चांगले कार्य करतात, परंतु त्यांचा कधीही नाहीसा न होणारा मलिन स्वभाव नष्ट होत नाही. लखी सुबेश जगबंचक जेऊ, बेश प्रताप पूजी अही तेऊ, उघरही अंत न होई निबाहू, काल नेमी जिमी रावण राहू. जी मूलतः ठक आहेत पण साधूसारखा वेश धारण करतात, त्यांच्या वरवर सोज्वळ दिसणाऱ्या वेशामुळे जग त्यांची पूजा करते, परंतु केव्हा ना केव्हा ते उघडे पडतात. त्यांचे कपट शेवटपर्यंत टिकत नाही, जसे काल नेमी रावण आणि राहू यांचे झाले. किहेऊ कुबेशू साधू सनमानू, जिमी जग जामवंत हनुमानू. हानी कुसंग सुसंगती लाहू, लोकहू बेद विदित सब काहू. वाईट वेश धारण केला तरीही साधू पुरुषाचा सन्मानच होतो, जसे जांबवान आणि हनुमानाचे झाले. वाईट संगतीमुळे नुकसान तर चांगल्या संगतीमुळे लाभ होतो. ही गोष्ट जगामध्ये व वेदामध्ये सांगितली आहे आणि सर्वजण ती जाणतात. गगन चढई रज पवन प्रसंगा, कीच ही मिलई नीच जलसंगा. साधू असाधू सदन सुख सारी, सुमिरही राम देही गणी गारी. वाऱ्याच्या संगतीने धूळ उंच आकाशात पोहोचते आणि तीच नीच खाली वाहत जाणाऱ्या पाण्याच्या संगतीमुळे चिखल बनते. साधू पुरुषाच्या घरातील पोपट मैना या राम राम असे स्मरण करतात, तर दुष्टाच्या घरातील पोपट मैना मोजून शिव्या देतात. धूम कुसंगती कारिख होई,
लिखिय पुराण मंजू मसी सोई, सोई जल अनल अनिल संखाता, होई जलद जगजीवन दाता. वाईट संगतीमुळे धुराला काजळी म्हणतात, परंतु तोच धूर सुसंगतीमुळे सुंदर शाई होतो व पुराण लिहिणाऱ्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि तोच धूर पाणी, अग्नी आणि वायू यांच्या संगतीने ढग बनून जगाला जीवन देणारा ठरतो. 2. ग्रह भेषज जल पवन पटपाई कुजोग सुजोग, होही कुबस्तु सुबस्तु जग लखही सुलंछन लोग. 7. ग्रह दोष ग्रह औषध पाणी, वायू आणि वस्त्र हे सर्वच कुसंग आणि सुसंग लाभल्यामुळे वाईट व चांगले बनतात. विचारी पुरुषच ही गोष्ट जाणू शकतात. 7. समप्रकाश तम पाख दुहु नाम भेद विधी किन्न, ससी शोषक पोषक समुजी जग जस अपजस दिन्न. 7. महिन्याच्या दोन्ही 15 वड्यात प्रकाश आणि अंधार दोन्हीही सारखेच असतात, परंतु विधात्याने यांच्या नावात फरक केला आहे. एकाच नाव शुक्ल पक्ष आणि दुसऱ्याचं नाव कृष्ण पक्ष असे ठेवले. एक पक्ष चंद्राला वाढविणारा आणि दुसरा चंद्राला घडविणारा समजून जगाने एकाला सुकीर्ती व दुसऱ्याला अपकीर्ती. एक पक्ष चंद्राला वाढविणारा आणि दुसरा चंद्राला घटविणारा समजून जगाने एकाला सुकीर्ती व दुसऱ्याला अपकीर्ती दिली आहे. 7. जडचेतन जग जीव जत सकल राममय जानी, बंदऊ सबके पद कमल सदा जोरी जुगपानी. 7. जगामध्ये जितके जड व चेतन जीव आहेत त्या सर्वांना राममय मानून मी त्या सर्वांच्या चरणी दोन्ही हात जोडून वंदन करतो. 7. देवदनुज नर नाग खग प्रेत पितर गंधर्व बंदऊ किन्नर रजनीचर कृपा करहु अब सर्ब. 7. देव, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किन्नर आणि निशाचर या सर्वांना मी प्रणाम करतो. या सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. 7. आकरचारी लाख 84 जाती जीव जलथल नभ बासी, सिय राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुगपानी. 84 लाख योनींमध्ये 4 प्रकारचे स्वेदज, अंडज, उद्भिज्ज, जरायुज जीव आहेत. ते जल, पृथ्वी आणि आकाशात राहतात. त्या सर्वांनी भरलेले संपूर्ण जग हे श्री सीताराममय आहे असे मानून मी दोन्ही हात जोडून त्याला प्रणाम करतो. जानी कृपा कर किंकर मोहू, सब मिली करहू छाडी छल कोहू. सब मिली करहू छाडी छल छोहू, निजबुधी बल भरोस मोही नाही, ताते विनय करहू सब पाही. मला आपला सेवक मानून सर्व कृपेची खाण असलेल्या तुम्ही लोकांनी निष्कपट भावनेने माझ्यावर कृपा करावी. माझ्या बुद्धी बलावर विश्वास नाही, म्हणून मी तुम्हा सर्वांना ही विनंती करतो. करणचरहू रघुपती गुण गाहा, लघुमती मोरी चरित अवगाहा, सुज न एकऊ अंग उपाऊ, मनमती रंक मनोरथ राऊ. मी श्री रघुनाथांच्या गुणांचे वर्णन करू इच्छितो, परंतु माझी बुद्धी अल्प आहे आणि श्री रामचंद्राचे
चरित्र हे अथांग आहे, म्हणून या वर्णनासाठी मला कोणताही उपाय सुचत नाही. माझे मन आणि बुद्धी कंगाल आहे, मात्र मनोरथ हा राजा आहे. मती अति नीच उंची रुची आची सह्य अमिह जग जुरई न छाची क्षमीह ही सज्जन मोरी थिठाई सुनीह ही बालबचन मनलाही. माझी बुद्धी अत्यंत हीन आहे आणि इच्छा मात्र फार मोठी आहे. माझी इच्छा अमृत मिळविण्याची आहे, परंतु या जगात मला ताकही मिळत नाही. सज्जन लोक माझ्या धृष्टतेबद्दल क्षमा करतील आणि माझे हे बालवचन प्रेमाने ऐकतील अशी आशा आहे. जौ बालक कह तो तरी बाता सुन ही मुदित मन पितू अरु माता. हसी ही कुर कुटिल कुबिचारी जे परदूषण भूषणधारी. ज्याप्रमाणे बालक बोबडे बोल बोलते तेव्हा त्याचे आई वडील ते प्रसन्न मनाने ऐकतात, परंतु जी क्रूर कुटील आणि वाईट विचारांची माणसे असतात ती दुसऱ्यांच्या दोषांनाच भूषण मानून धारण करतात. अर्थात ज्यांना दुसऱ्यांचे दोषच दिसतात ती हसतील, हसेनात का? निज कबित्त केही लाग न निका सरस होऊ अथवा अति फिका. जे पर भनिती सुनत हरशाही ते बर पुरुष बहुत जग नाही. रसपूर्ण असो की निरस, आपली कविता कुणाला आवडत नाही, परंतु जे दुसऱ्यांची कविता ऐकून आनंदित होतात ते असे उत्तम रसिक पुरुष जगात फार नसतात. जगबहू नर सरसरी समभाई जे निज बाढी बढही जलपाई. सज्जन सकृत सिंधू समकोई देखी पुर विधू बाढही जोई. असे पहा की जगामध्ये तलाव व नद्यांसारखी माणसेच फार आहेत. तलाव नद्या पाण्याने भरल्या की स्वतःच्या वाढीने फुगून जातात, तशी ही माणसे गर्विष्ठ होतात. मात्र समुद्राप्रमाणे एखादा विरळाच सज्जन असतो. जसा समुद्र पूर्ण चंद्राला पाहून तसा हा दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून आनंदाने उसळू लागतो. भाग छोट अभिलाषू बड करऊ एक विश्वास. पैहही सुख सुनी सुजन सब खल करीहही उपहास. माझे भाग्य छोटे आहे आणि इच्छा मात्र मोठी आहे, पण माझी खात्री आहे की ही कथा ऐकून सज्जन लोक सुखी होतील व दुष्ट लोक चेष्टा करतील. खलपरिहास होई हित मोरा काक कही कलकंठ कठोरा. हंसही बक दादूर चातकही हंसही मलिन खल बिमल बतकही. परंतु दुष्ट हसल्यामुळे माझे हितच होईल. मधुर कंठाच्या कोकिळेला कावळे कर्कशच म्हणतात. बगळे जसे हंसाला व बेडूक जसे चातकाला हसतात, तसेच वाईट मनाचे दुष्ट लोक निर्मळ वाणीला हसतात. कवित रसिक न राम पद नेहू तीन कह सुखद हास रस एहू. भाषा भनिती भोरी मती मोरी हंसीबे जोग हसे नाही खोरी. जे काव्याचे रसिकही नाहीत आणि ज्यांना प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रेमही नाही, त्यांना सुद्धा हे काव्य सुखद हास्य रसाचे वाटेल. अगोदर ही प्राकृत भाषेतील अवधी भाषेतील कृती आहे. दुसरे म्हणजे माझी बुद्धी भोळी भाबडी आहे, म्हणून ही रचना हसण्यासारखीच आहे. हसण्यामध्ये त्यांचा काही दोष नाही. प्रभू पद प्रीती न सामुजी निकी तीनही कथा सुनी लागीही फिकी. हरिहरपद रतिमती न कुतरकी तीन कहू मधुर कथा रघुबर की. ज्यांना प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रेम नाही
व चांगली समजही नाही. त्यांना ही कथा ऐकताना निरस वाटेल. ज्यांना श्री हरिहरांच्या चरणी प्रेम आहे, तसेच ज्यांची बुद्धी कुतर्क करणारी आहे, तसेच ज्यांची बुद्धी कुतर्क करणारी नाही, त्यांना श्री रघुनाथांची ही कथा खात्रीने गोड वाटेल. राम भगती भूषित जिय जानी, सुनिहही सुजन सराही सुबानी, कभी न होऊ नहीं बचत प्रबीनु, सकल कला सब विद्या हिनू. सज्जन लोक ही कथा आपल्या मनात श्रीरामांच्या भक्तीने सुशोभित मानून सुंदर वाणीने कौतुक करीत ऐकतील. मी काही कवी नाही, वाक्य रचनेमध्येही कुशल नाही. मी तर सर्व कला व सर्व विद्यांनी रहित आहे. आखर अर्थ अलंकृती नाना, छंद प्रबंध अनेक विधाना, भाव भेद रसभेद अपारा, कवित दोष गुण विविध प्रकारा. नाना प्रकारची अक्षरे, अर्थ, अलंकार, अनेक प्रकारची छंद रचना, भाव आणि रसांचे अपार भेद असतात आणि कवितेमध्ये तऱ्हेतऱ्हेचे गुण दोष असतात. कवित विवेक एक नहीं मोरे, सत्य कहू लिखी कागद कोरे. यांपैकी काव्यविषयीच्या एकाही गोष्टीचे ज्ञान मला नाही. हे मी कोऱ्या कागदावर लिहून शब्देवर खरे खरे सांगतो. 2. बनिती मोरी सबगुण रहित, बिस्व बिलित गुण एक. सो बिचारी सुनिहही सुमती, जिन्न के बिमल विवेक. माझी ही कृती सर्व गुणांनी रहित आहे, पण यात फक्त एक जग प्रसिद्ध गुण आहे, त्याचा विचार करून चांगल्या बुद्धीचे व निर्मळ ज्ञानाचे लोक ही कथा ऐकतील. एही मह रघुपती नाम उदारा, अति पावन पुराण श्रुती सारा. मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित जेही जपत पुरारी. या कृतीमध्ये श्री रघुनाथांचे उदार नाम आहे, जे अत्यंत पवित्र आहे. ते वेद पुराणांचे सार आहे, कल्याणाचे धाम आहे आणि अमंगलाचे हरण करणारे आहे. पार्वतीसह भगवान शंकर सदैव त्याचा जप करतात. बनिती विचित्र सुकबी कृतजोओ, बनिती विचित्र सुकबी कृतजोऊ, राम नाम बिनु सोहन सोऊ. बिदू बदनी सब भाती सवारी, सोहन बसन बिना बरनारी. एखाद्या चांगल्या कवीने रचलेली अप्रतिम कविता सुद्धा राम नामाशिवाय शोभत नाही. ज्याप्रमाणे चंद्रासारख्या सुंदर मुखाची स्त्री सर्व प्रकारे विभूषित असली तरी ती वस्त्राशिवाय शोभत नाही. सबगुणरहित कुकबी कृतबानी, राम नाम जस अंकित जानी. सादर कहही सुनही बुधताही, मधुकर सरीस संत गुणग्राही. याउलट कुकवीने रचलेली व सर्व गुणांनी रहित अशी कविता सुद्धा श्रीरामांचे नाव व कीर्ती यांनी अंकित झालेली असेल तर बुद्धिमान लोक ती आदरपूर्वक सांगतात आणि ऐकतात. कारण संतजन भ्रमराप्रमाणे गुणांचेच ग्रहण करतात. जदपि कबित रस एकऊ नाही, राम प्रताप प्रगट एही माही. सोई भरोस मोरे मन आवा, केही न सुसंग बडपन्नू पावा. जरी माझ्या या रचनेमध्ये कवितेमधील एकही रस नसला तरी यामध्ये श्रीरामांचा प्रताप प्रकट झालेला आहे. माझ्या मनात हाच एक विश्वास आहे, चांगल्याच्या संगतीमुळे कुणाला मोठेपणा मिळत नाही बरे. धुमऊ तजई सहज करू आई, अगरू प्रसंग सुगंध बसाई. बनिती भदेस वस्तू भली बरनी, रामकथा जग मंगल करणी.
धूर सुद्धा धुपाच्या संगतीमुळे सुगंधित बनून आपला स्वाभाविक कडवटपणा सोडून देतो. माझी कविता नक्की वाईट आहे, परंतु हिच्यामध्ये जगाचे कल्याण करणाऱ्या रामकथारूपी उत्तम वस्तूचे वर्णन केलेले आहे, म्हणून हिलाही चांगलेच मानले जाईल. मंगलकरणी कलिमलहरणी तुलसी कथा रघुनाथ की, गति कूर कविता सरित की, जो सरित पावन पाथ की, प्रभु सुजस संगती भनिती, भली होई ही सुजन मन भावनी, भव अंगभूती मसान की, सुमिरत सुहावनी पावनी. तुलसीदास म्हणतात की श्री रघुनाथांची कथा कल्याण करणारी आणि कलियुगाच्या पापांचे हरण करणारी आहे. माझ्या या निरस कवितारूपी नदीची चाल पवित्र जलाच्या गंगेच्या चालीप्रमाणे वेडीवाकडी आहे. प्रभू श्रीरामांच्या सुंदर कीर्तीच्या संगतीमुळे ही कविता सुंदर व सज्जन लोकांच्या मनाला आवडणारी होईल. स्मशानातली अपवित्र राख सुद्धा श्री महादेवांच्या अंगाच्या संगतीमुळे सुशोभित वाटते आणि स्मरण करताच ती पवित्र करणारी बनते. 2. प्रिय लागी अति सबही, मम भनिती राम जस संग, दारू बिचारू की करऊ कोऊ बंदिय, मलय प्रसंग धाक. श्रीरामांच्या कीर्तीच्या संगतीमुळे माझी कविता सर्वांना अत्यंत आवडेल. ज्याप्रमाणे मलय पर्वताच्या सहवासामुळे कोणतेही लाकूड चंदन बनून वंदनीय ठरते, मग कोणी लाकूड म्हणून ते तुच्छ मानील की काय. श्याम सुरभी पय बी सद अति गुणद करही सब पान, गिराग्राम्य सिय राम जिस, गिराग्राम्य सिय राम जस गावही सुनही सुजान धाख. गाय जरी काळी असली तरी तिचे दूध शुभ्र व गुणकारी असते असे समजून सर्व लोक ते पितात. त्याप्रमाणे लोकभाषेत असली तरी श्री सीता रामांची कीर्ती बुद्धिमान लोक मोठ्या आवडीने गातील व ऐकतील. मनी माणिक मुकुता छबी जैसी, अही गिरी गज सिर सोह न तैसी, नृप किरीट तरुणी तनु पायी, लहही सकल शोभा अधिकाई. मणी माणिक आणि मोती ही जशी राजाच्या मुकुटावरील व नवयुवतीच्या अंगावर शोभतात, तशी साप पर्वत व हत्तीच्या मस्तकावर शोभत नाहीत. तैसे ही सुकबी कबित बुध कहही, उपजही अनत अनत छबी लहही, भगत हे तू बिधी भवन बिहाई, सुमिरत सारद आवती धाई. त्याचप्रमाणे सुकवीची कविता सुद्धा कुठेतरी उत्पन्न होते आणि इतर कुठेतरी तिला शोभा प्राप्त होते. अर्थात कवीच्या वाणीतून उत्पन्न झालेली कविता जेथे तिचा विचार प्रचार आणि त्यात सांगितलेले आदर्श ग्रहण केले जातात व त्यांचे अनुसरण केले जाते, तेथेच ती शोभते. कवीने स्मरण करताच त्याच्या भक्तीमुळे देवी सरस्वती सुद्धा ब्रह्मलोक सोडून धावत येते. रामचरित सरबिनू अन्नवाये, सोश्रम जाई न कोटी उपाये, कबी कोविद अस हृदय बिचारी, गावही हरी जस कलिमलहारी. धावत आल्यामुळे सरस्वती देवीला आलेला थकवा रामचरित रूपी सरोवरामध्ये स्नान केल्याशिवाय इतर कोट्यवधी उपाय केले तरी दूर होत नाही. कवी आणि पंडित आपल्या मनात जसा विचार करून कलियुगातील पापांचे हरण करणाऱ्या श्रीहरीच्या कीर्तीचेच गायन करतात. किन्हे प्राकृत जनगुण गाना, सीरधुनी गिरा लगत
पछिताना। हृदय सिंधू मती सीप समाना, स्वाती सारदा कहही सुजाना। संसारी मनुष्यांचे गुणगान केल्यामुळे देवी सरस्वती डोके बडवीत घेऊन पश्चाताप करू लागते. तिला वाटते की कवीच्या बोलण्यावर मी कोठून आले. बुद्धिमान मनुष्य हृदयाला समुद्र, बुद्धीला शिंपला आणि सरस्वतीला स्वाती नक्षत्रासारखे मानतात. जाऊ बरशही बरबारी बिचारू, होही कवित मुकुतामनी चारू. या प्रसंगी जर श्रेष्ठ विचाररूपी जलाचा वर्षाव झाला तर कविता मोत्यासारखी सुंदर बनते. 2. जुगुती बेधी पुनी पोही अही, रामचरित बर ताग पहिरही सज्जन. बिमल उर शोभा अति अनुराग. त्या कवितारूपी मोत्यांना युक्तीने छिद्र पाडून तसेच त्यांना रामचरित्ररूपी सुंदर धाग्यामध्ये ओवून सज्जन लोक आपल्या निर्मळ हृदयात धारण करतात. त्यामुळे अत्यंत अनुरागाची शोभा उजळते. त्यांना अतिशय प्रेम लाभते. जे जन्मे कलिकाल कराला, करतब बायस बेश मराला. चलत कुपंथ बेद मग छाडे, कपट कलेवर कलिमल भाडे. जे घोर कलियुगात जन्मले आहेत त्यांची कर्मे कावळ्यासारखी आहेत, परंतु वेश हंसासारखा सोज्वळ आहे. असे ढोंगी आहेत जे वेदविहित मार्ग सोडून कुमार्गावर चालतात. जे कपटाची मूर्ती आहेत व कलियुगातील पापांची भरलेली भांडी आहेत. बंचक भगत कहाई रामके, किंकर कंचन कोह कामके. तीन मह प्रथम रेख जग मोरी, दिंग धर्म ध्वज धंधक धोरी. ते लोक आपणास श्रीरामांचे भक्त म्हणून घेऊन लोकांना फसवितात. जे धनलोभ, क्रोध आणि कामाचे गुलाम आहेत. जे धांगडधिंगा घालणारे, धर्माचा मिथ्या झेंडा फडकविणारे, ढोंगी आणि कपटी धंद्याचा भार वाहणारे आहेत. जगातील अशा लोकांमध्ये सर्वात प्रथम माझी गणना होणार आहे. जो अपने अवगुण सब कहू, बाढ़ई कथा पार नहीं लहऊ. ताते में अति अल्प बखाने, थोरे महू जानी हही सयाने. जर मी आपल्या सर्व अवगुणांचा पाढा वाचू लागलो तर कथा फार वाढेल आणि मला पलीकडे पोहोचताही येणार नाही. म्हणून मी फारच थोड्या अवगुणांचे वर्णन केले आहे. यावरून शहाणी माणसे थोडक्यात जाणून घेतील. समुजी बिधी बिनती मोरी, कोऊ न कथा सुनी देई खोरी. एतहु पर करीहही जे असंका, मोही ते अधिक ते जडमती रंका. माझी अनेक प्रकारची विनंती समजून घेऊन कोणीही ही राम कथा ऐकून मला दोष देणार नाही. यावरही जे शंका घेतील ते तर माझ्यापेक्षा जास्त मूर्ख आणि बुद्धीने दारिद्री होत. कबी न होऊ नहीं चतुर कहवऊ, मती अनुरूप रामगुण गावऊ. कह रघुपति के चरित अपारा, कहमती मोरी नरत संसारा. मी तर कवी नाही आणि चतुरही म्हणविला जात नाही. केवळ आपल्या बुद्धीनुसार मी श्रीरामांचे गुण गात आहे. कुठे श्रीरामांची अपार चरित्र आणि कुठे माझी संसारामध्ये आसक्त असलेली बुद्धी. जेही मारुत गिरिमेरू उडाही, कहू तूल केही लेखे माही.
समूजत अमित राम प्रभुताई, करत कथा मन अति कदराई. ज्या वाऱ्यामुळे सुमेरू सारखे पर्वत उडून जातात, तिच्या समोर कापसाची गणती ती काय. सांगा बरे. श्रीरामांची अनंत प्रभुता जाणल्यामुळे कथेची रचना करण्यास माझे मन कचरत आहे. 2. सारद सेस महेश विधी, आगम निगम पुराण, नेती नेती कही जासू गुण करही निरंतर गान. सरस्वती शेष शिव ब्रह्मदेव, शास्त्रे वेद आणि पुराण हे सर्व नेती नेती ठांग न लागल्यामुळे हे नाही असे म्हणून नित्य ज्यांचे गुणगान करत असतात. सब जानत प्रभु प्रभुता सोई, तदपि कहे बिनु रहा न कोई. तहा बेद अस कारण राखा, भजन प्रभाऊ भाती बहु भाषा. जरी प्रभू श्रीरामचंद्राची प्रभुता अशी अवर्णनीय आहे हे सर्वजण जाणतात, तरीही ती सांगितल्याशिवाय कोणी राहिला नाही. या संबंधी वेदाने याचे असे कारण सांगितले आहे की भजनाचा प्रभाव पुष्कळ तऱ्हेने वर्णन केला गेला आहे. भगवंतांचा महिमा पूर्णपणे कोणी वर्णन करू शकत नाही, परंतु ज्याला जितके शक्य होईल तितके त्याने भगवंतांचे गुणगान केले पाहिजे, कारण भगवंतांच्या गुणगान रूपी भजनाचा प्रभाव मोठा विलक्षण आहे. त्याचे वर्णन शास्त्रांमध्ये नाना प्रकारे आलेले आहे. थोडेसेही भगवत भजन मनुष्याला सहजपणे भवसागरातून तारून नेते. एक अनिह अरूप अनामा, अज सच्चिदानंद परधामा, व्यापक विश्वरूप भगवाना, तेही धरी देह चरित कृतनाना. जो परमेश्वर एक आहे, ज्याला कोणतीही इच्छा नाही, ज्याला कोणतेही रूप आणि नाम नाही, जो अजन्मा सच्चिदानंद आणि परमधाम आहे, जो सर्वांमध्ये व्यापक व विश्वरूप आहे. त्याच भगवंतांनी दिव्य शरीर धारण करून नाना प्रकारची लीला केली आहे. सो केवल भगतन हित लागी, परम कृपाल प्रणत अनुरागी. जेही जन पर ममता अति छोहू, जेही करुणा करी किन्न न कोहू. ती लीला फक्त भक्तांच्या कल्याणासाठीच आहे, कारण भगवंत परम दयाळू आहेत आणि शरणागतांवर फार प्रेम करणारे आहेत. त्यांची भक्तांवर मोठी माया आणि कृपा आहे. त्यांनी एकदा ज्याच्यावर कृपा केली त्याच्यावर मग कधी राग धरला नाही. गई बहोर गरीब नेवाजू, सरल सबल साहिब रघुराजू. बुधवर नाही हरी जस अस जानी, करही पुनीत सुफल निज बानी. हे ते प्रभू श्रीराम गेलेली वस्तू पुन्हा मिळवून देणारे, दीनबंधू, सरळ स्वभावाचे, सर्वशक्तिमान व सर्वांचे स्वामी आहेत असे मानून बुद्धिमान लोक त्या श्रीहरीच्या कीर्तीचे वर्णन करून आपली वाणी पवित्र आणि उत्तम फल, मोक्ष आणि दुर्लभ भगवत प्रेम देणारी बनवितात. तेही बलमयी रघुपती गुणगाथा, कही हहू नाई रामपद माथा. मुनींना प्रथम हरी कीरती गाई, तेही मग चलत सुगम मोही भाई. त्याच आधारे नव्हे तर भजन हे महान फल देणारे समजून भगवत कृपेच्या बळावरच मी श्रीरामचंद्रांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांच्या गुणांनी कथा सांगत आहे. शिवाय वाल्मिकी, व्यास इत्यादी मुनींनी श्रीहरींची कीर्ती पूर्वी गायली असल्यामुळे मला त्या मार्गाने जाणे सुलभ होईल. 2. अति अपार जे सरित बर जाऊ, नृप सेतू कराही, चढी पिपिली कहू परम लघु बिनु श्रम पारही जाही. ज्या अत्यंत मोठ्या नद्या आहेत त्यांच्यावर जर राजाने पूल बांधला तर अत्यंत छोट्या मुंग्या देखील त्यावर चढून विनासायास
पलीकडे जातात. तसाच मी सुद्धा मुनींच्या वर्णनाच्या आधारे श्री रामचरित्राचे वर्णन सहजपणे करू शकेन. एही प्रकार बल मनही देखाई, करिहऊ रघुपती कथा सुहाई. व्यास आदि कवी पुंगव नाना, जिन्ह सादर हरी सुजस बखाना. अशा प्रकारे मनाला धीर देत मी रघुनाथांच्या सुंदर कथेची रचना करीन. व्यास इत्यादी जे अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले आहेत, त्यांनी मोठ्या आदराने श्रीहरींच्या कीर्तीचे वर्णन केले आहे. चरण कमल बंदऊ तिन्ह केरे, पुरवहु सकल मनोरथ मेरे. कली के कबिन्न करऊ परनामा, जिन्न बरने रघुपती गुणग्रामा. मी त्या सर्व श्रेष्ठ कवींच्या चरणी प्रणाम करतो. त्यांनी माझे मनोरथ पूर्ण करावेत. कलियुगातील ज्या कवींनी श्रीरामांच्या गुणांचे वर्णन केले आहे, त्यांनाही मी प्रणाम करतो. जे प्राकृत कवी परम सयाने, भाषा जिन्ह हरी चरित बखाने. भये जे अहही जे होई हही आगे, प्रणवऊ सबही कपट सब त्यागे. तसेच जे मोठे बुद्धिमान प्राकृत कवी आहेत, ज्यांनी आपापल्या मातृभाषेमध्ये हरिचरित्र वर्णिले आहे, त्यांना आणि जे कवी पूर्वी होऊन गेले आहेत, हल्ली जे आहेत व पुढे जे होणार आहेत, त्या सर्वांना अत्यंत निष्कपट भावनेने मी प्रणाम करतो.